नाही म्हणजे काँग्रेसला जिंकायचं का नाही हाच मुळात प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे. राजकीय नेत्यांसाठी हे सोपं आहे का? आणि जर सर्वसामान्य घरातला एखादा सरपंच जात असेल, तर मग एखाद्या पुरुषाला महिलेविषयी किंवा महिलेला पुरुषाविषयी भावना निर्माण होणं, हे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि न भूतो न भविष्यती असा कुंभ हं. हा 2027ला नाशिकमध्ये होईल. महाराष्ट्राचे खरे चाणक्य कोण? आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं, "जोपर्यंत मंदिरातली गर्दी वाचनालयाकडे वळत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही." 99 जागा मिळाल्यावर हं. अशा आविर्भावात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते वावरत होते. या यशामागे असंख्य प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे दिसलेले आहेत. तोपर्यंत देवेंद्रजी काही सांगत नाही किंवा ते जोपर्यंत काही मला मार्गदर्शन करत नाही, तोपर्यंत काही निर्णय घ्यायचा नाही अशी माझी मानसिकता आहे. आणि मग आपण सोयीने म्हणतो का राजकारण वाईट झाले. राजकारण नाही वाईट झाले. राजकारणी वाईट झाले. आज आपण संगमनेरला निघालोय. सत्यजित तांबे सरांचा आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. एक उच्च शिक्षित तरुण म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहेच. बघूया आज त्यांच्याशी चर्चा करू. मग बघूयात काय-काय नवीन खुलासे आज सत्यजित तांबे सरांकडून होतायत. तर चला जाऊया आज संगमनेरला, करूया त्यांच्याशी चर्चा. नमस्कार दादा. हं. वैचारिक कट्टा YouTube चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं आत्ताच, की तुम्ही कुंभमेळ्याला जाऊन आले. तर कसा अनुभव होता आणि UP गव्हर्नमेंटचं नियोजन वगैरे कसं वाटलं तुम्हाला? तसं पाहिलं तर नाशिकच्या कुंभमेळा आता एवढं जवळ आपल्याला नाशिकला कुंभ होत हो. असतो, सिंहस्थ कुंभ. पण आपण काही फार जात नाही कोणी. हं, परंतु यावेळेस प्रयागराजला महाकुंभ होतं 144 वर्षातून एकदाच होतं असं ज्यावेळेस वाचण्यात आलं, हो. तेव्हा मला असं वाटलं, की ही आपल्यासाठी आपल्या आयुष्यात आलेली एक पर्वणी आहे हं. आणि म्हणून आपण तिथं गेलं पाहिजे. गेलो मी तिथं प्रचंड गर्दी होती. परंतु नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने UP गव्हर्नमेंटनी केलेलं होतं. म्हणजे 1 कोटी लोकं हं. एका गावामध्ये येणं, ही काही चेष्टा नाहीये. बरोबर आहे. मुळात त्या गावची लोकसंख्या 12-14 लाख हं. प्रयागराजची. प्रयागराज. त्याच्यात 50-60 लाख किंवा 1 कोटी लोकं येतात आणि तेवढे हॉटेल्स नसतात, तेवढे हे नसतं. तर खूप म्हणजे टेम्पररी त्यांनी गोष्टी तयार केल्या होत्या. टेम्पररी पूल तयार केले होते, टेम्पररी टेंट केल्या होत्या, ज्याच्यात लोकं राहू शकत होते आणि अशी सगळी व्यवस्था करून त्याची मॅनेजमेंट केली होती. तर मला फार आनंद झाला आणि छान वाटलं तिथे गेल्यावर. आता 2027ला आपल्या नाशिकला पुन्हा कुंभमेळा होणार आहे. तुम्ही त्या मतदारसंघामधून प्रतिनिधित्व पण करता. देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता स्टेटमेंट पण आहेत, जे सध्या मुख्यमंत्री आहेत, की या येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये एआयचा देखील वापर केला जाईल. तर या नियोजनामध्ये तुमचा काय सहभाग असणार आहे आणि तुमच्या मते काय-काय नियोजनाची आतापासून तयारी चालू झाली पाहिजे? असं आहे की हे जे नियोजन आहे 2027ला होणाऱ्या कुंभचं, हं. त्याच्या समितीवर मी देखील एक सदस्य म्हणून आहे. ओके. आणि म्हणून मी माझ्या सगळ्या सूचना आता लिहून काढलेल्या आहेत, की मी प्रयागराजला जेव्हा गेलो, तेव्हा जवळ-जवळ माझे एक 7-8 पानांचं एक निवेदन तयार झालेलं आहे. हं. जे मी योग्य वेळी योग्य जे अधिकारी असतील त्यांना देणार आहे. हं. नाशिकच्या कलेक्टरांना मी कुंभमधूनच फोन लावला प्रयागराजवरून हो. आणि त्यांचा आणि प्रयागराजच्या कलेक्टरांचं मी बोलणं करून दिलं फोनवर हं. आणि त्याच्यानंतर नाशिकची टीमसुद्धा प्रयागराजला जाऊन आली. हं. आणि तिथे जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे. हं. त्याचबरोबर सीएम साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे, यांनी आता ऑलरेडी तयारी चालू केलेली आहे. पहिली बैठक पण झालेली आहे. 2 बैठका आत्तापर्यंत झाल्या आहे. आणि न भूतो न भविष्यती असा कुंभ हं. हा 2027ला नाशिकमध्ये होईल, असं माझा अनुमान आहे. आणि ते होत असताना फक्त नाशिकपुरतंच नाही, हं. तर नाशिक परिसरामध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल आणि एकंदरीतच सगळ्या परिसराची एक मोठी डेव्हलपमेंट हं. त्या माध्यमातून होईल अशी मला अपेक्षा आहे. कारण शेवटी लोकं येणार तर ते शिर्डीलाही जाणार, हो. ते शनी शिंगणापूरलाही जाणार, सर्व त्र्यंबकेश्वरलाही जाणार, ते तिकडे देवगडलाही जाणार. तर त्या निमित्ताने सगळं पर्यटन सर्किट हं. तयार करायचा असा एक मुद्दा आहे हं. आणि यालाच अनुषंगून हं. एक गोष्टचा ज्याचा प्रयत्न मी सातत्याने 1 वर्षापासून करत होतो आणि उपमुख्यमंत्री असताना फडणवीस साहेबांनी त्याला मान्यता दिली, हं. ती म्हणजे भंडारदरा धरणाचा शतकपूर्तीचा कार्यक्रम करायचा आहे. हो. 2026ला हं. या भंडारदरा धरणाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत हं. आणि त्याची शतकपूर्तीच्या निमित्ताने देखील आपण तिथे एक सर्किट करतोय आणि ते सर्किट जे आहे, ते पण त्याच्यामध्येच इन्व्हॉल्व करून कुंभमेळा आणि त्याची सांगड कशी घालता येईल, हो. असा प्रयत्न आमचा चाललाय जेणेकरून कुंभला येणारे जे लोक असतील, ते त्या ठिकाणी तेच एन्जॉय करायला सुद्धा येतील. हो. आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं, की
जोपर्यंत मंदिरातली गर्दी वाचनालयाकडे वळत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. या पद्धतीने जर विचार केला, तर काय वाटतं तरुणांनी अध्यात्म आणि अभ्यास किंवा शिक्षण याची जोड कशी घालावी? नाही, मला असं वाटतं, की अध्यात्म हा मनशांतीचा एक फार मोठा मार्ग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये, हं. मग ते शिक्षण असो, नोकरी असो, रोजगार असो, उद्योजकता असो, कुठलंही काम करत असताना आपल्याला एक ठिकाण असावं लागतं, की जिथं गेल्यावर आपल्याला मनःशांती मिळेल. हो. किंवा ज्यावेळेस आपल्याला तणाव येतो, त्यावेळेस आपल्याला कोणीतरी मदतीला यावं, हं. अशी आपली भावना असेल, मग देवाकडे आपण साकडे करतो. बरोबर. देव आहे का नाहीये, का देव नावाची कोणती गोष्ट आहे, हे तर खूप खोलातले विषय आहेत. त्या विषयांकडे मी जाणार नाही. पण एक शक्ती मात्र निश्चित आहे, का जी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडं का मारण्याचं काम आणि त्या ध्येयातले अडथळे दूर करण्याचं काम करत असते. हं. ती शक्ती जी आहे, तिला मी तर निसर्गाला देव मानणारा माणूस आहे. मी असं समजतो का हा निसर्ग हा देव आहे. हो. कारण या निसर्गाने आपल्याला जन्म दिला आणि या निसर्गामध्येच आपण परत विलीन होणार आहे. त्याच्यामुळे हा निसर्ग आहे, तो मला मदत करतो असं माझं मत आहे. तसं प्रत्येकाला कोण ना कोणी मदत करत असतं आणि आपण त्याच्यामध्ये रूप पाहत असतो. मग त्याच्यात हनुमान पाहत असतो, त्याच्यात राम पाहत असतो, त्याच्यात गणपती पाहत असतो. शेवटी सगळं एकच आहे, एक ताकद आहे. हो. का जी तुम्हाला त्या ध्येयाकडे ढकलण्याचं काम करत असते, ध्येयपूर्तीच्या दृष्टीने मदत करत असते आणि त्यालाच वेगळ्या नावाने आपण अध्यात्म पण म्हणतो. हं. त्याच्यामुळे मला असं वाटतं का खूप धर्मवेडा होण्यापेक्षा हं. आध्यात्मिक होणं हे कधी चांगलं आहे हो. आणि अध्यात्म हा कायमच तुमच्या ध्येयपूर्तीला मदत करणारा एक सुखकर मार्ग आहे असं मला वाटतं. तुमचं भरपूर शिक्षण झालेलं आहे. तुम्ही विदेशातून पदवी संपादित केलेली आहे. मग या पदव्यांचा तुम्हाला महाराष्ट्रात आल्यानंतर त्याचा उपयोग कसा झाला? नाही, आता सध्या तर मुद्दा एवढाच असतो, की जेव्हा मला परदेशात जातो किंवा शिक्षणाच्या निमित्ताने गेलो किंवा काही शिष्टमंडळांच्या निमित्ताने मी जातो, हं. तर तिथून चांगलं काय घेऊन येता येईल हा प्रयत्न मी सातत्याने करत असतो. आता एक छोटं उदाहरण द्यायचं म्हणजे अ, आम्ही इंग्लंडला गेलो होतो, ब्रिटनला हं. आणि शिष्टमंडळ होतं आमदारांचं आणि तिथे आम्हाला अ, एक असा कायदा सापडला, की जो भविष्याच्या पिढ्यांसाठी महत्त्वाचा असलेला कायदा आहे. त्याला वेल ऑफ फ्युचर जनरेशन्स ॲक्ट असं म्हणलं जातं यूकेमध्ये. ओके. जो असं सांगतो, की कोणतंही शासनाला धोरण ठरवायचं असेल, प्रोजेक्ट ठरवायचा असेल, काही करायचं असेल, तर पुढच्या 7 पिढ्यांवर काय परिणाम होणार आहे, हं. याचा एनालिसिस केल्याशिवाय तो निर्णय घेऊ नये, असं तो कायदा सांगतो. आता असा कायदा जर भारतात आणला, तर मोठा परिणाम होऊ शकतो असं आम्हाला वाटलं आणि म्हणून मी आहे आणि माझे अजून एक विधानसभेतले सहकारी अमित साटम आहेत, मुंबईतले आमदार. हो. त्यांनी विधानसभेत तो खासगी विधेयकाच्या माध्यमातून आणलं हं. आणि विधान परिषदेमध्ये मी खासगी विधेयकाच्या माध्यमातून आणलं आणि आमचा प्रयत्न आहे, की सरकारला त्याच्यावर एक कायदा करायला आम्हाला भाग पाडायचा आहे. तर अशा काही चांगल्या गोष्टी असतात त्या परदेशात गेल्यानंतर हं. आपल्याला मिळतात आणि त्या घेऊन येण्याचा प्रयत्न हा सातत्याने आम्ही करत असतो. तर तुमच्या मते आपल्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेतला एक महत्त्वाचा बदल कुठला राहील, की जो तुमच्या हातात सत्ता असेल किंवा तुम्हाला जो बदल घडवायचा आहे, तो एक बदल, की जो सगळ्यात जास्त गरजेचा आहे आज? मला असं वाटतं, की आपल्या मुलांमधलं जिज्ञासा या शिक्षण पद्धतीने संपवलेली आहे. हं. आपल्या मुलांमधली कुतूहलता हं. ही संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यांना पुस्तकी ज्ञान आणि पुस्तकाच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न आणि परीक्षा पास होणे, डिग्री घेणे, नोकरीसाठी दारोदार फिरणे, हं. मिळाली नोकरी की 2 वर्षांनी पगारवाढीसाठी 4 कंपन्यांकडे जाणे, ह्या एवढंच एक आयुष्य एका युवक किंवा युवतीचं झालेलं आहे. हो. त्याच्या पलीकडं विचार करायला लावणारं, मला असं वाटतं, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढवणारं, हं. त्यांचं व्हिज्युअलायझेशन वाढवणारं, त्यांचं इमॅजिनेशन पॉवर वाढवणारं शिक्षण जे आहे, ते मला द्यायचंय सगळ्यांना. राजकारणात यायचा निर्णय तुमचा वैयक्तिक निर्णय होता, की काही फॅमिली प्रेशर होतं? आणि शिक्षणानंतर कधी अशी इच्छा होती का, की जॉब वगैरेही करायचा, की शिक्षणाचा वापर करून समाजकारण आणि राजकारण याच्यातच यायचा विचार पहिल्यापासून होता? हे राजकारणाचा निर्णय हा माझा स्वतःचा होता. मी आपोआप हं. त्याच्यामध्ये ओढला गेलो आणि लोकं अवतीभोवती असणं, मला असं वाटतं, की माझ्या ऊर्जेचे स्रोत आहे. हं. त्यांचे कामं करणं आणि ते काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हं. समाधान हे मला जास्त प्रोत्साहन देत असतं अजून काम करण्यासाठी. त्यामुळे राजकारणाचा निर्णय माझाच होता. हं. मीच ते करतो आहे आणि मला असं वाटतं, की ते करत असताना
अनेक वेळा असा विचारही येतो, की जेव्हा माझे मित्र आहेत, ते मोठे-मोठे व्यावसायिक झालेत, उद्योजक झालेत, हजारो कोटी रुपये ते उद्योगात हो. कमवतायत, चांगली लाईफस्टाईल जगतायत, निवांत शनिवार, रविवार ते देसन मुलांबरोबर आणि बायका पोरांबरोबर व्यतीत करतायत. वर्षातून 4-5 वेळा परदेशात ट्रिपला जातायत आणि संध्याकाळी 7:00ला घरी येतायत, आरामशीर जीवन जगतायत. ते बघितल्यावर मलाही बऱ्याच वेळा माझ्या मनात प्रश्न येतो. पण नंतर मी स्वतःच्या मनाला हा प्रश्न निर्माण करतो, की नेमकं माझा जन्म कशासाठी झालेला आहे? हे जोपर्यंत मला कळत नाही, हं. कोणत्याही व्यक्तीला, तोपर्यंत त्याच्याकडून काही वेगळं काम होत नाही. आणि जगात कोणीच करत नाही ते काम जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत आपण मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणून ते काम करणं मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. आणि माझा जन्मच जो आहे, तो मुळात समाजाची सेवा करण्यासाठी झालेला आहे, असं मानून मी खऱ्या अर्थाने काम करतो. मग त्याच्यात माझ्या मुलांकडेही थोडंसं दुर्लक्ष होतं, परिवाराकडेही होतं, व्यवसायाकडे तर पूर्णपणे दुर्लक्ष माझं होतं. म्हणजे कदाचित मी राजकारणात आलो नसतो, हं. तर खूप चांगला उद्योजक हो. होऊन म्हणजे माझ्यामध्ये भारतातल्या पहिल्या 100 लोकांमध्ये श्रीमंत होण्याचा तेवढं पोटेन्शियल माझ्यामध्ये आहे एवढं मला वाटतं. परंतु ते आता माझं ध्येयच नाहीये त्याच्यामुळे मी ते सोडून दिलंय. युवा काँग्रेसचे तुम्ही जेव्हा अध्यक्ष होता, तेव्हाचा एक किस्सा असा की जो तुम्हाला नेहमी आठवतो आणि कसा अनुभव होता? एकंदरीत कसा अनुभव होता? त्यातला तुमचा एक किस्सा मी तुम्हाला म्हणजे त्याचा उल्लेख तुम्ही नक्की करा. तुमच्यावरती अपक्ष फॉर्म भरताना पण विरोधकांनी तो मुद्दा उचलला होता, की भाजप तुम्हाला सपोर्ट करणार नाही, पाठिंबा देणार नाही. कारण तुम्ही युवा काँग्रेसमध्ये असताना ते नरेंद्र मोदींच्या पोस्टर पोस्टरला तुम्ही पेंट केलं होतं. असं आहे, की मी 2000 साली विद्यार्थी चळवळीतून राजकारणाला सुरुवात केली. पहिल्यापासून काँग्रेसच्या विचारावर हं, आणि त्याच्यातच काम मी आजपर्यंत करत आलो. ज्यावेळेस मी ते करत होतो त्याच्यातून संघर्षातून मला 18 वर्षांनंतर हं. 2018 साली युवक काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हो. त्याच्या आधी युवक काँग्रेसच्या 3 निवडणुका मी लढलो हं. आणि त्याच्यामध्ये नंबर 2ला येऊन अपयश मिळत होतं म्हणून मी उपाध्यक्ष होत होतो. हो. आणि मग 2018ला ज्यावेळेस मी अध्यक्ष झालो, हं. त्यावेळेस संघटना थोडीशी मरगळलेली होती कारण 14च्या पराभवानंतर एकंदरीतच काँग्रेस पक्षामध्ये मरगळ आलेली होती. हो. अशा परिस्थितीत मी अध्यक्ष झालो हं. आणि अशा परिस्थितीत अध्यक्ष झाल्यामुळे मला माझ्या संघटनेमध्ये जान आणणं हे माझं प्रथम कर्तव्य होतं. ते करत असतानाच एक दिवस आंदोलन करायचं पेट्रोल डिझेलवरून विषय निघाला. हो. आम्ही आंदोलन करत होतो आणि पंतप्रधानांचे पोस्टर सगळ्या पेट्रोल पंपावर लागले होते. हो. तर त्याला ते पोस्टर काढायला लावायचे, हं. अशा पद्धतीचं ते आंदोलन होतं. तर मी म्हटलं पोस्टर काढायचे असं नाही, तर आपण त्याला त्या पोस्टरला काळं फासूया. हं. अशा पद्धतीचा विचार काही आमच्या सहकाऱ्यांच्या मनात आला. आता जो सेनापती असतो, हं. तो जोपर्यंत लढाईला पुढे जात नाही, हं. तोपर्यंत सैन्यामध्ये तो धीर येत नसतो. आणि म्हणून त्यांच्या तो हे करण्यासाठी मला ते पाऊल उचलावं लागलं. याच्यामध्ये व्यक्तिशः काही नसतं. हं. राजकारणामध्ये 2012, 13, 14 मध्ये हं. अनेक वेळा मनमोहन सिंगांचे पुतळे जाळले गेले. हो. अनेक वेळा त्यांच्या पोस्टरला काळं फासलं गेलं. अनेक वेळा पोस्टर फाडले गेले किंवा अनेक वेळा आम्ही एकमेकांवर राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोप करत असतो. हो. परंतु हे व्यक्तिशः नसतात. हं. व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी प्रचंड आदर असतो. परंतु धोरण म्हणून कायम विरोध असू शकतो. बरोबर आहे. म्हणजे मी अनेक वेळा अनेक राजकीय लोकांना विरोध केला. परंतु जेव्हा खाजगीमध्ये आपण भेटतो, त्यावेळेस ती भूमिका नसती ठेवायची. त्यालाच तर परिपक्व राजकारण म्हणतो. हो. आणि म्हणून मोदीजींच्या त्या पोस्टरचा जो किस्सा होता, तो वारंवार काढला जातो ठीक आहे, तो काढलाच जाणार. शेवटी तो काही मुद्दा नाही. त्याच्यामध्ये माझ्यावर गुन्हा पण दाखल झाला, तो नंतर निघाला पण. पण मुद्दा एवढाच आहे, का एका राजकीय भूमिकेतून धोरण म्हणून आपण एखादी भूमिका घेतो. ती भूमिका आणि व्यक्तिशः त्या व्यक्तिमत्त्वाविषयीच्या आपल्या भावना, हं. ते 2 सेपरेट विषय असतात. असं म्हणता येईल की ते वैयक्तिक कोणाला विरोध नव्हता तो. जे नाही गव्हर्नमेंट ते प्रतिकात्मक असतं ना. हां. या गोष्टी प्रतिकात्मक असतात. मनमोहन सिंगांचा पुतळा जाळणं हां. म्हणजे व्यक्तिशः मनमोहन सिंगांना जाळणं नसतं. नसतं. हो. पंतप्रधान पदावरती जे बसलेले आहेत, महागाई विरुद्धचे आंदोलन तुमच्या विरुद्धच करतात. ते प्रतिकात्मक असतं. हो. काँग्रेस 2014च्या निवडणुकीमध्ये पराभूत झालं. 2019लाही पुन्हा तेच झालं. आता यावेळी लोकसभेला म्हणता येईल की आनंदाचं वातावरण काँग्रेसमध्ये बघायला मिळालं लोकसभेच्या इलेक्शननंतर.
पण तेच पुन्हा विधानसभेच्या वेळेस आल्यावरती पुन्हा त्याच गोष्टी घडल्या. तर यात संघटनात्मक काही गोष्टी चुकतायत, की जनतेचा कौलच काँग्रेस म्हणजे विरुद्ध? मुळात मुळात लोकसभेमध्ये 99 जागा मिळाल्यावर हं. अशा आविर्भावात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते वावरत होते, की जसं काय देशात त्यांची सत्ता आलेली आहे. हं. म्हणजे आपल्या विजयापेक्षा मोदींची संख्या कमी झाली, हं. भारतीय जनता पार्टीची संख्या कमी झाली, याचा आनंद जास्त होता. आणि तिथंच खऱ्या अर्थाने चूक झालेली. चूक झालेली. बरोबर. काँग्रेस पक्ष जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने यश मिळतंय आणि ते यश तुम्ही पचवू शकले नाही, ते टिकवू शकले नाही, ते वाढवू शकले नाही आणि विधानसभेला काय झालं आपण पाहिलंय. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणता येईल. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे खातेवाटप झालं होतं. हो. फक्त शपथच घ्यायची बाकी राहिली होती. अशा आविर्भावात महाविकास आघाडीचे नेते सगळे फिरत होते. आणि मला असं वाटतं की तिथं सगळ्यात मोठी चूक ही झाली आणि त्या उलट भारतीय जनता पार्टीने मात्र लोकसभेतल्या अपयशाचं हं. महाराष्ट्रातल्या हं. इतकं मायनर प्लॅनिंग केलं, की छोटे-छोटे प्लॅनिंग करून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. या यशामागे असंख्य प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे दिसलेले आहेत. हे आजपर्यंत मी अनेक वेळा सांगितलंय. भारतीय जनता पार्टीला तुम्ही अनेक वेळा नाव ठेवू शकतात. हं. कशाच्या बाबतीत नाव ठेवू हो. शकतात. पण शेवटी जे मॅनेजमेंट ते लोकं करतात आणि ज्या पद्धतीने ते संघटना बांधतात, ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला काम देतात, कार्यकर्त्याकडून काम काढून घेतात, त्याला ताकद देतात. मला असं वाटतं असा दुसरा पक्ष आत्ता तरी देशामध्ये नाही. म्हणजे आपण असं म्हणता येईल ना, की काँग्रेसचा लूपहोलच हा आहे, की मॅनेजमेंट कोऑर्डिनेशन कार्यकर्त्यांमधलं, नेत्यांमधलं कमी आहे. नाही म्हणजे काँग्रेसला जिंकायचं का नाही हाच मुळात प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे. जर काँग्रेसला जिंकायचं असतं, हं. तर माझ्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसनी एकदाही प्रयत्न केला नाही, की मला परत पक्षात घ्यावं. मी प्रयत्न केला. माझ्या वडिलांनी 3 वेळा काँग्रेस पक्षाच्या अ, विविध व्यासपीठांवर अर्ज दिले, हं. की माझ्यावरचं निलंबन रद्द करावं आणि आम्हाला परत पक्षात घ्यावं. हं. पण काँग्रेसला आमची गरज वाटली नाही. आणि मग आता माझ्यासारखा कार्यकर्ता जो युवकांच्या संघटनेचा अध्यक्ष होता, ज्याचं गडचिरोलीपासून सिंधुदुर्गपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत मित्रपरिवार आहे. अशा कार्यकर्त्याला जर तुम्ही 2 वर्ष संघटनेच्या बाहेर ठेवत होते, तुम्हाला माझी गरज वाटली नाही. तर याच्यातूनच लक्षात येतं, की काँग्रेसला जिंकायचं होतं, की काय करायचं होतं हाच प्रश्न आहे. तुमच्या मित्रांबद्दल विषय निघाला म्हणून विचारतो. देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुमची मैत्री कशी? मैत्री नाहीये, ते माझे म्हणजे मार्गदर्शक आहेत, हं. नेते आहेत. 2004 साली ज्यावेळेस पहिल्यांदा आमचे बंधू स्वर्गीय राजीव राजळे हे आमदार म्हणून निवडून आले, हं. तेव्हा राजू भाऊ आणि ते सगळे युथ फोरम नावाच्या तरुण आमदारांच्या ग्रुपमध्ये एकत्र होते. त्याच्यात देवेंद्रजी पण होते. हं. आणि त्या मीटिंग्सला वगैरे मी जायचो, त्यावेळी माझी हाय हॅलोची ओळख होती. 2014 ते 19 ते मुख्यमंत्री असताना मी एकदाही त्यांना फोन केला नाही, त्यांना भेटलो नाही, त्यांचा आणि माझा कुठल्याही पद्धतीचा संपर्क आला नाही. हं. फक्त राजू भाऊचं जेव्हा ॲडमिट होते आणि दवाखान्यात काही मदत लागली, हं. तर देवेंद्रजी आम्हाला विचारायचे आणि तेवढी मदतीसाठी ते आम्हाला मदत करायचे. कोणतं डॉक्टर पाठवणं असेल, हॉस्पिटलला फोन करणं असेल, हे सगळं ते रोजच्या रोज करत होते. ओके. आणि या बाबतीत मी भारावून गेलो होतो, की एका मित्रासाठी ते कसे काम करतायत. हं. मोनिका वहिनींना त्यांनी आग्रहाने भारतीय जनता पार्टीत आणलं. हं. मोनिका वहिनींकडे पण ते फार चांगल्या पद्धतीने लक्ष देत होते. तर मी म्हणलं, की हा एकदम दिलदार माणूस आहे. हं. आणि म्हणून त्याच्यातून 19 नंतर ज्यावेळेस ते विरोधी पक्षनेते झाले, हं. त्यावेळेस मी त्यांना म्हणजे 5-7 वर्षांच्या गॅपनंतर हो. भेटण्यासाठी गेलो हं. आणि त्यावेळेस भेटलो, त्यावेळेस गप्पा झाल्या. तिथून पुढे ते तर माझं काम पाहतच होते. हो. मी त्यांना फॉलो करतच होतो आणि त्यातून त्यांना वाटत होतं, की माझ्यासारखा कार्यकर्ता हा कुठल्यातरी सभागृहात असला पाहिजे आणि त्यांनी मग तो आग्रह धरला आणि त्याच्यामुळं ही निवडणूक झाली. त्यांची नेहमी इच्छा राहिलेली, की त्यांच्या नेत्यांच्या फ्रंट लिस्टमध्ये भाजपमध्ये तुम्ही नेहमी असावं. तर तसं काही अप्रोच केलेलं आहे का त्यांनी, की म्हणजे विधानसभेला असेल, की तुम्हाला त्यांनी भाजपकडून काही विचारणा झाली? नाही, असं काही विचारणा वगैरे त्यांची झाली नाही. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये माझे अनेक आता मित्र गेलेले आहेत, जे मूळचे आमच्या काँग्रेसचे काँग्रेस वगैरे किंवा माझे राष्ट्रवादीमध्ये? माझ्या संघटनेत काम करणारे हो. अनेक मंत्री आहेत, अनेक आमदार आता या सरकारमध्ये आहेत. त्या सगळ्यांना वाटतं, की मी कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे, असं त्यांचा सतत मला आग्रह असतो. पण मी मात्र जोपर्यंत देवेंद्रजी काही सांगत नाही किंवा ते जोपर्यंत काही मला मार्गदर्शन करत नाही,
तोपर्यंत काही निर्णय घ्यायचा नाही अशी माझी मानसिकता आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑन स्टेज एकदा म्हटले होते, की मला वाटतं तुमचे थोरात साहेबांना म्हणाले होते, की "चांगला माणसाला तुम्ही जपून ठेवा, नाहीतर आम्हाला पण खूप गरज आहे." तुम्हाला उद्देशून त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं. जे तुम्ही आता चालू केलंय, जय हिंद लोक चळवळ. लोक चळवळ. तर नेमकं जय हिंदची संकल्पना कशी आली आणि यातून नेमकं काय-काय कामं होत आहे सध्या? आणि म्हणजे तरुणांना जर यायचं असेल, तर कसं येता येईल या सगळ्या चळवळीमध्ये? नाही, जय हिंद म्हणजे बिगर राजकीय, हं. परंतु राजकीय व्यासपीठ आहे. म्हणजे कोणत्या पक्षाचं किंवा विचारसरणीपेक्षा हं, गांधींच्या विचारावर विश्वास ठेवून हं, सदृढ समाज निर्मितीसाठी काम करणाऱ्या युवकांची एक फौज हं, म्हणजे जय हिंद लोक चळवळ आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं संघटन आहे. अनेक लोक नवनवीन जुडले जात आहेत हं. आणि विविध क्षेत्रांमध्ये आम्ही त्याच्यात काम करतोय आणि मोठ्या प्रमाणावर यश जय हिंदच्या माध्यमातून संघटना बांधणीचं होत आहे. ठीक आहे. आपण सर काही मजेदार क्वेशन्स घेऊ, ज्याचं तुम्ही येस, नो मध्ये तुम्ही ॲन्सर देऊ शकता. जर येस ॲन्सर असेल तर तुम्ही येस कॅमेराकडे दाखवू शकता. नो असेल तर नो दाखवू शकता. आरक्षण हा हा कायमस्वरूपी उपाय नाही असं तुम्हाला वाटतं का? याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. नाही, मला असं वाटतं की आरक्षण हा कायमस्वरूपी असणं हं, म्हणजे ज्यांच्यासाठी आरक्षण आहे, हं, त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांनाही सगळ्यांच्या बरोबरीच्या संधी मिळवून देणं आणि त्यांना त्या संधीच्या योग्य बनवणं, हेच मुळात आरक्षणाचा हेतू आहे. त्याच्यामुळे तो कायमस्वरूपी असू शकत नाही. महापुरुषांच्या नावावरती राजकारण केलं जातं. या गोष्टीला सहमती आहे. राइट. महापुरुषांच्या नावावर राजकारण करण्याचं कारणच नाही. कारण महापुरुष मुळात महापुरुष झालेले आहेत. हं. ते सामाजिक मुद्द्यांमुळे झालेले आहेत. हो. त्यांनी कुठल्यातरी विषयाला हात घालून काम केलं त्यांच्या जीवनात म्हणून ते महापुरुष झालेले आहेत. हं. राजकारणी माणूस महापुरुष झाल्याचं एक पण उदाहरण नाहीये. समाज सुधारक महापुरुष झाले. त्यांच्या नावावर राजकारण करणं, हा मला असं वाटतं त्या समाज सुधारकाचा अपमान आहे. शेतीच्या हमी भावासाठी एक वेगळा कायदा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने बनवावा. शेतीचा सारखीचा एम-एस-पीचा कायदा आहेच. त्याची हं. अंमलबजावणी चांगलीच व्हावी एवढाच आपला मुद्दा आहे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था पूर्णतः मोफत करावी की नाही? सार्वजनिक शिक्षण व्यवस्था आजही अतिशय म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा वगैरे आहेत, हो. कमी पैशातच शिकवल्या जातात. हं. परंतु त्याला मोफत करणं, मला असं वाटतं शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, त्या शासनाने मोफत केल्या पाहिजे, दर्जेदार दिल्या पाहिजे आणि चांगल्या दिल्या पाहिजे. त्यासाठी जास्त इन्व्हेस्टमेंट करायची वेळ आली तरी शासनाने केली पाहिजे. मेट्रो सिटीज किंवा स्मार्ट सिटीज यांना प्राधान्य न देता गावाखेड्यांकडे लक्ष देण्याची सरकारला गरज आहे का? नाही, नाही. दोन्हीचा समतोल सगळ्यात महत्त्वाचा. दोन यांचा विकास झाला पाहिजे. शहरांचाही विकास झाला पाहिजे, खेड्यांचाही विकास झाला पाहिजे. मुलींचं लग्नाचं वय 18 ऐवजी 25 वर्ष झालं पाहिजे का? किंवा 22 वर्ष? हे बघा, तो शेवटी अधिकार त्या मुलीचा पण आहे हां. आणि त्या निर्णयामध्ये परिवाराचं पण एक हे असतं. परिस्थिती महत्त्वाची. महत्वाची पार्श्वभूमी जी असते. पार्श्वभूमीवर अवलंबून आहे. 18 वर्षाची ती लग्नासाठी योग्य आहे का शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या? तर आहे. म्हणूनच त्याचं वय 18 केलेलं आहे. ती 18व्या वर्षी लग्न तिचं होऊ शकतं. पूर्वी तर त्याच्या आधीच होत होते. 10व्या, 11व्या, 12व्या वर्षीच लग्न होत होते. बालविवाह होत होते. हो. परंतु पार्श्वभूमी काय? ती जर शिक्षण करत असेल, हं. तिचं काही महत्वाकांक्षा असतील आणि बळच तिचं लग्न लावायचं, याला माझा विरोध आहे. हो. परंतु एखादी मुलगी जर एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली हं. आणि तिचं वय 18 किंवा 19च आहे आणि त्या दोघांनी मुलांनी आणि मुलींनी ठरवलं की आम्हाला लग्नच करायचं आहे आणि त्यांना काउन्सिलिंग करून वेळ देऊनही ते त्या मतावर ठाम आहेत, हं. तर मग लग्न करू दिलं पाहिजे. तुम्ही क्रिकेट बघता का? बघतो थोडं-थोडं. तर धोनीनी रिटायरमेंट घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? कारण IPL येणार आहे, हा सगळ्यांच्याच मनातला प्रश्न राहणार आहे. मला असं वाटतं की धोनीनी रिटायरमेंट घेऊ नये. त्यांनी जिथून घ्यायची होती ती ऑलरेडी घेतलेली आहे. हो. आता तो IPLच खेळतोय फक्त. तर तेवढं तरी प्रदर्शन त्यांनी देशवासियांना देत राहावं. त्यालाही समाधान आहे. हं. तोही खेळतोय, ग्राउंडवर आहे, फिट आहे हं. आणि आपल्यालाही समाधान आहे की आपला एक प्लेयर मैदानात आपल्याला दिसतोय. तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी आता बघताय का? आणि बघत असाल तर तुम्हाला वाटतं का की यावेळेस भारत जिंकल म्हणून? नाही, मी पूर्ण फॉलो नाही केली, परंतु भारत-पाकिस्तान मॅच मी पाहिली होती. हां. कारण ती बघण्यासारखीच होती आणि बघणं गरजेचंही होतं. त्याच्यामुळे जेवढी शक्य आहे तेवढी ती मी पाहिली. परंतु
भारत जिंकला पाहिजे अशी तर भावना आपल्या असतेच. तुम्ही आता एक स्टेडियमही केलंय आता. म्हणजे तुमची क्रिकेटविषयी जास्त क्रिकेट तुमचा फेव्हरेट हे आहे की म्हणजे नाही, मी खेळ आहे की नॉन बाकी क्रिकेट. नॉन क्रिकेट? कारण तुम्ही मी बाकीचे क्रिकेट असोसिएशनचा पण अध्यक्ष आहे हां. आणि नॉन क्रिकेटचा पण अध्यक्ष आहे. आणि मला असं वाटतं की क्रिकेट वेडे जनता आपली झालेली आहे. हो. पण एका शेवटी स्पोर्टपेक्षा भारतामध्ये किती खेळाडू खेळू शकतात? म्हणजे राखीव खेळाडू जर पकडले तर 15 15 आणि कॅम्प पकडलं तर 40. 40च्या वर भारताच्या क्रिकेट टीममध्ये जाऊ शकतात का? नाही. नाही. मात्र ऑलिम्पिकमध्ये 1000 जाऊ शकतात. हो, हो. तर मला असं वाटतं की ऑलिम्पिकवर पण फोकस असला पाहिजे. क्रिकेट हा सगळ्या खेळांमधला एक खेळ म्हणून जेवढं देणं गरजेचं आहे तेवढाच दिला पाहिजे. IPLमध्ये कुठला संघ आवडतो? तसं तर मुंबई इंडियन्सच आवडतं. प्रो कबड्डी वगैरे पण आता मला कोलकाता नाईट रायडर आवडणार आहे यावेळेसपासून. कसं आहे? कारण अजिंक्य रहाणे तिथून खेळतोय. अजिंक्यला कोलकाता नाईट रायडरने घेतल्यामुळं साहजिकच माझा सॉफ्ट कॉर्नर आता शेवटी तो किती नाही म्हणलं तरी रक्ताचा आहे आपल्या. त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवावंच लागणार आहे. तुम्हाला मी 2 ऑप्शन देईन. त्यापैकी तुम्हाला एकच चॉईस करायचा आहे. जास्त विजनरी लीडर कोण आहे? नरेंद्र मोदी साहेब की राहुल गांधी साहेब? नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे खरे चाणक्य कोण? शरदचंद्रजी पवार साहेब की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब? नाही, पवार साहेब आहेत. देवेंद्रजी उत्तम प्रशासक आहेत. राजकीयदृष्ट्या पण त्यांचे डावपेच आतापर्यंत यशस्वीच ठरलेले आहेत. हां. परंतु पवार साहेब 78 साली मुख्यमंत्री झाले होते. म्हणजे आज जवळ-जवळ 45 वर्षांचा तो इतिहास आहे. हो. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की त्यांचा आदर राखून मला असं वाटतं, की हे दोघंही त्या तोडीस तोड आहे असं मला वाटतं. तुम्हाला कोणत्या प्रकारचं राजकारण जास्त आवडतं किंवा करता तुम्ही? शांत राजकारण की आक्रमक मोर्चा? आक्रमक मोर्चा. रिझल्ट कोणत्याच्यात जास्त लवकर येतं? असं काही नसतं. कधी शांत राहावं लागतं, कधी आक्रमक व्हावं लागतं. पार्श्वभूमी पण आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला भूमिका घ्याव्या लागतात. पण आज जी आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती आहे, त्याच्यात आक्रमक होण्याशिवाय पर्यायच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज ठाकरेंचं स्पीच की शरद पवारांचं भाषण? राज ठाकरेंचं भाषण. Twitter की Instagram? Instagram. दादा तुम्हाला असं वाटतं का, की मागच्या काही दिवसांपासून अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीही काही प्रकरणं बदलापूरचं प्रकरण असेल ते घडलं. आता पुण्यालाही पुन्हा तसाच एक प्रकार घडला. महिला सुरक्षाविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे आता सध्या काय परिस्थिती वाटते तुम्हाला आणि यात काय उपाययोजना असायला पाहिजे? नाही, मला असं वाटतं की समाजामध्ये वैचारिक थोडंसं जागृती त्याची निर्माण होणं गरजेचं आहे. आपल्या महिलेला, ती कोणतीही महिला असो, ती तुमची मैत्रीण असो, तुमची बायको असो, तुमची बहीण असो, आई आणि त्यांची कॅटेगरी तर वेगळीच असते. त्यांना मी काही त्याच्यात पकडत नाही. पकडत हो. परंतु कोणतीही महिला असेल, तर तिला तिचा रिस्पेक्ट देऊन तिच्याशी तुमचे रिलेशन असले पाहिजे. तुमचे संबंध कोणाशी असू शकतात. प्रेम तुम्हाला होऊ शकतं. हं. काहींना अनेक वेगवेगळ्या भावना एखाद्या महिलेविषयी त्यांच्या निर्माण होऊ शकतात. हे नॅचरल आहे. हं. हे काही चुकीचं आहे असं नाही म्हणणार मी. हे नैसर्गिक आहे. हं. एखाद्या पुरुषाला महिलेविषयी किंवा महिलेला पुरुषाविषयी भावना निर्माण होणं, हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु त्याच्या मर्यादा तुम्हाला समजल्या पाहिजे. आणि त्या मर्यादा मला असं वाटतं, की शालेय शिक्षणापासून तुटत चाललेल्या आहेत. मुला-मुलींना जर तो रिस्पेक्ट एकमेकांविषयी नसेल, समान जर त्यांना वागणूक आपण देत नसेल, हं. तर मला असं वाटतं, की हे प्रश्न उद्भवत राहणार आहे. त्याच्यावर जास्त काम होणं गरजेचं आहे. हा कायदा व सुव्यवस्थेचा विषय नाही. हा सामाजिक प्रश्न आहे, असं माझं मत आहे. हं. आणि तुम्ही प्रत्येक महिलेच्या मागे बॉडीगार्ड ठेवणार आहे का? नाही, किंवा प्रत्येक पुरुषाला पकडून ठेवणार आहे का? नाही, ठेवू शकत नाही. नाही. आउट ऑफ कंट्रोल गोष्टी. हे त्यांच्या डोक्यात त्यांची मानसिकता बदलणं, हेच त्याला उपाय, दुसरा उपाय नाही. या महिलांविषयी झालं. आता बीडचं जर का आपण प्रकरण बघितलं, मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्यातले 9 आरोपी होते. त्यातले 8 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. 1 आरोपी अजूनही फरार आहे. मग या ठिकाणी बीडचं राजकारण बद्दल जर बोलायचं झालं, तर बीडचा खरंच बिहार झालाय का? मला असं वाटतं बीड जिल्ह्याला बदनाम करणं हे चुकीचं आहे याच्यामध्ये. म्हणजे एका बीडचा बिहार झाला, हे हां, वाक्य खूप वाईट वाक्य आहे. हां, असं मी मानणार नाही. तशा घटना आमच्या जिल्ह्यात झाल्या तर जिल्हा बदनाम थोडाच असतो. बरोबर. ती मानसिकता जी आहे, ती विकृती जी आहे, हं. ती विकृती तिथे वाढली.
ती राजकीय दृष्ट्या वाढली. हं. त्याला कोणीतरी प्रोत्साहन दिलं असेल, कोणाची तरी ती राजकीय गरज असेल, कोणाची तरी आर्थिक गरज असेल, कोणाची तरी व्यावसायिक गरज असेल, म्हणून त्यांनी ते वाढवलं. ती विकृती मला असं वाटतं, की कुठेही निर्माण होणं, हे चुकीचं आहे. ती मुंबईत झाली तर गँग वॉरच्या माध्यमातून होते. हो. पुण्यामध्ये झाली तर आजकाल एम-आय-डी-सी मधल्या माफियांच्या माध्यमातून होते. कोयता गँग पण कोयता गँगच्या माध्यमातून होते. बीडमध्ये झाली ती राजकीय याच्यातून झाली. तर मला असं वाटतं, की या विकृतीला बाजूला ठेवणं गरजेचं आहे. जिल्ह्याला बदनाम करणं हे चुकीचं आहे. याच्यावरती गव्हर्नमेंट म्हणा किंवा प्रशासन म्हणा, तर 9 आरोपी अजून पकडमध्ये येत नाहीये. मग यात प्रशासन कुठं ढिल्लं पडतंय, लूज पडतंय का? नाही, पण त्याच्यामागे काही धोरणही असू शकतं, मला माहीत नाही. कारण नॉर्मली आपण असं पाहतो, की सगळे आरोपी पकडले गेले तर जामीनही अ, लवकर होतात, प्रकरणं लवकर सुटतात. म्हणजे आता पुण्याचा इन्सिडेंट आहे. एक राजकीय नेत्यांचा मुलगा थायलंडला जात असताना प्लेनमधून त्यांना पुन्हा प्लेन रिटर्न आलं. पण एक 9वा आरोपी जो 2 आता अल्मोस्ट 60-70 दिवसांच्या आसपास दिवस झाले तरीसुद्धा पकडमध्ये येत नाही. तेव्हा हा प्रश्न उद्भवतो, की ते आहे पण दोन्ही राजकीय प्रसंग राजकीय नेत्यांसाठी हे सोपं आहे का? आणि जर सर्वसामान्य घरातला एखादा सरपंच जात असेल तर मग नाही, दोन्ही विषय वेगळे आहेत. हां. आता जो हरवलाय म्हणजे पळून गेलाय हं. पुण्याच्या सॉरी बीडच्या घटनेमधला जो मुलगा फरार आहे. आता तो कुठं आहे हे सापडायचंय. आणि इंटेन्शनली. सावंतांचा मुलगा जो आहे, तो विमानात होता आणि ते विमान कुठे आहे ते माहीत होतं. हां. दोन्हीमध्ये फरक आहे. फरक आहे. बरं. त्याची तुलना करणं मला वाटतं चुकीचं आहे. नाही, मी तुलना फक्त अशी करतोय, की का म्हणजे झटपट प्रक्रिया झाली. हां. झटपट प्रक्रियेच्या बाबतीमध्ये सामान्य माणसामध्ये प्रश्नचिन्ह आहे ना. सामान्य माणसाला हे वाटतंय ना आणि याच्यामुळे तर राजकारणाची घृणा आहे. राजकारणाची घृणा नाहीये, राजकारण्यांची घृणा आहे. आणि मग आपण सोयीने म्हणतो का राजकारण वाईट झाले. राजकारण नाही वाईट झाले. राजकारणी वाईट झालेत. राजकारण सुधारलं पाहिजे. राजकारण नाही सुधारलं पाहिजे. राजकारणी सुधारले पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मग हे सगळं होऊ शकतं. थँक यू दादा. धन्यवाद. मी चर्चेमध्ये सहभागी झाला. थँक यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्यासोबत चर्चा Yes. करून आणि आशा करतो, की पुन्हा आम्हाला संधी मिळेल. हो, जोरात. इलेक्शनच्या वेळेस असेल किंवा करूया आपण.